हेलो स्टूडेंट्स, क्लास 12 मैथमेटिक्स चैप्टर चालू आपला पेयर ऑफ स्ट्रेट लाइन्स. एक थेरम आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. होमोजिनियस इक्वेशन आहे बरोबर, डिग्री 2 आहे इन एक्स अँड वाय. इक्वेशन आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन, म्हणजे दोन लाईनला रिप्रेझेंट करते. पण लाईन कशा आहे तर पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि कंडिशन आहे इफ अँड ओनली इफ h² ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. h² ab इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ऑलरेडी आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये नक्कीच पाहिलं आहे की जर होमोजिनियस इक्वेशन असेल, होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय, असं इक्वेशन ज्याच्यातील प्रत्येक टर्मची डिग्री काय असते, सेम असते. आता होमोजिनियस इक्वेशन आहे कशामधला, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय हे व्हेरिएबल आहे, बाकी कॉन्स्टंट नाही. जसं x² पॉवर 2 डिग्री 2 झाली ॲटमची. 2hxy x चा पॉवर 1 y चा पॉवर 1 डिग्री झाली 2. h घ्यायचा का नाही, कारण होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y आहे. ओके, इथे by² y चा पॉवर किती आहे 2, म्हणजे डिग्री ऑफ धिस टर्म इज आल्सो 2. ओके, नाउ हे जे इक्वेशन आहे हे रिप्रेझेंट्स करते पेअर ऑफ लाईनला. आणि लाईन कशाचा, पासिंग थ्रू द ओरिजिन. आपण जे पाहिलेलं आहे की असं जर आपल्याला एखादं इक्वेशन भेटलं y इज इक्वल टू mx, ही जी लाईन असेल ही पासिंग थ्रू ओरिजिन असते ना. आपण इक्वेशन ऑफ लाईन्स पाहिले, त्यामध्ये जर एखादी लाईन आहे दॅट इज पासिंग थ्रू एखाद्या पॉईंट मधून दिलाय तर आपल्याला काय लिहितो, y minus y1 is equal to m into x minus x1. If you remember well, this is an equation of line which is passing through the point x1 y1 and having slope m. हे अशा लाईनचे इक्वेशन आहे की जे पास होतं x1 y1 मधून आणि ज्याचा स्लोप किती आहे m. याला जर आपण थोडंफार सॉल्व केलं आपल्याला अजून पुढे मिळतं. पण एक जनरल इक्वेशन हा तर आता ज्या पॉईंट मधून पास होत आहे आपण म्हटलं की ओके, फाइंड एन इक्वेशन ऑफ लाईन whose slope is m but passing through the origin असेल तर मला सांगा डायरेक्टली हा x1 0 y1 0 इक्वेशन भेटते y is equal to mx. हे थोडं बेसिक सुद्धा आपल्याला आठवलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण याच्यामध्ये अगोदर काही प्रॉब्लेम पाहिले अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये की शो दॅट टू लाईन्स आर डिस्टिंक्ट, टू लाईन्स आर कोइन्सिडेंट. h² ab बघा, homogeneous equation of degree 2 in x and y, ax² plus 2hxy plus by² is equal to 0. No doubt, this equation represents a pair of line passing through the origin. But आपण असे म्हटलं होतं की not necessary. Every homogeneous equation of degree 2 represents a pair of line. आवश्यक सुद्धा नाही की प्रत्येक अशा प्रकारचे इक्वेशन पेअर ऑफ लाईनलाच रिप्रेझेंट करत असेल. मग रिप्रेझेंट करते की नाही करत दिलेलं इक्वेशन, तर हे ओळखण्यासाठी कंडिशन आहे इफ h² ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0. याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की इफ h² ab ग्रेटर दॅन 0 असेल तर लाईन्स आर डिस्टिंक्ट, दोन्ही लाईन वेगवेगळ्या आहेत. h² ab इक्वल टू 0 असेल तर आपण म्हटलं होतं की लाईन आर कोइन्सिडेंट. सेम लाईन असेल, दोन लाईन ज्या एकमेकांवर जात असेल. आणि म्हटलं होतं की इफ h² ab is less than 0, then this type of equation म्हणजे काय, असं होमोजिनियस इक्वेशन की ज्याची डिग्री 2 असते, it does not represent combined equation of pair of lines. ओके, हे सर्व बॅकग्राऊंड आपल्या माइंड मध्ये तयार आहे. आता आपल्याला याचा थेरम प्रूव्ह करायचा, प्रूफ आणि प्रूफ मध्ये काही स्टेप्स असतातच, बरोबर आहे. आता कन्सिडर द इक्वेशन आहे, कन्सिडर एन इक्वेशन ऑफ डिग्री 2x² plus 2hxy plus by² is equal to 0. ओके, याच्यामध्ये केस 1 आता नो डाउट h² ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आपण काय कन्सिडर करू, केस 1 इफ b is equal to 0. म्हणजे केस 2 मध्ये घेणार आपण की b not equal to 0, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग if b is equal to 0, मग मला सांगा याला जर आपण इक्वेशन 1 म्हटलं तर इक्वेशन 1 becomes if b is equal to 0, b ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली की 0, मग काय व्हायला पाहिजे ax² plus 2hxy b is equal to 0 multiplied by y² 0 is equal to 0. ओके, या ठिकाणी x² आहे, या ठिकाणी x ला आपण कॉमन काढली
x ला कॉमन काढलं तर इथे काय राहिला x स्क्वेअर मधून x कॉमन काढला तर राहिला x प्लस 2h x कॉमन काढला तर काय राहिला हा y बरोबर इज इक्वल टू 0 मग आता जर या दोन हा ब्रॅकेट आणि x चं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे आपण लिहू शकतो x इज इक्वल टू 0 and ax प्लस 2hy इज इक्वल टू 0 मला सांगा हे जे दोन इक्वेशन भेटले ना हे काय असेल माहिती आहे का these are the two separate equation of line of lines passing through the origin म्हणजे हे टू दिस इक्वेशन हे जे कंबाईन इक्वेशन होतं याच्यापासून दोन सेपरेट इक्वेशन भेटला x इज इक्वल टू 0 म्हणजे तुम्हाला सांगा ना हा तर y ऍक्सिसच झाला x इज इक्वल टू 0 म्हणजे काय झाला y ऍक्सिसच झाला आणि ax 2hy म्हणजे हा तर फॉर्म y इज इक्वल टू mx सारखाच झाला ax 2hy इज इक्वल टू 0 these are the two equations which are the separate equation of line passing through the origin म्हणजे याच्यापासून जर तुम्हाला दोन सेपरेट इक्वेशन मिळत आहे म्हणजे नक्कीच हे रिप्रेझेंट करते कशाला पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन ही जी आहे ही आहे केस 1 आणि एकदम इझी आहे याच्यामध्ये काय असते पण जेव्हा आपण b नॉट इक्वल टू 0 घेतो त्याला जरा स्पेस जास्त पाहिजे तुम्ही इथपर्यंत लिहून घ्या ठीक आहे मी बोर्ड क्लिअर करतो आणि केस 2 स्टार्ट करतो केस 1 काय b इज इक्वल टू 0 केस 2 काय घेतो मी b नॉट इक्वल टू 0 ओके हे जे थेरम आहे यामध्ये केस 2 if b नॉट इक्वल टू 0 if b नॉट इक्वल टू 0 ठीक आहे इक्वेशन लिहून घे तुम्ही ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्टेप्स लक्षात घ्या आता मी मल्टिप्लाइंग बाय b multiplying by b on both sides multiplying by b ने मल्टिप्लाय केला तर इथे काय आला पाहिजे a bx स्क्वेअर आला पाहिजे बरोबर आहे 2h या ठिकाणी bxy आला पाहिजे आणि या ठिकाणी b मल्टिप्लाइड बाय b म्हणजे b स्क्वेअर y स्क्वेअर आणि या बाजूला b ने मल्टिप्लाय केला 0 ला तरी सुद्धा काय आला पाहिजे 0 काय केला मल्टिप्लाइंग बाय b म्हणजे इथे x स्क्वेअर टर्म होती इथे b आला हा जो आहे 2h होता तर याला मल्टिप्लिकेशन मध्ये b लिहिला बरोबर आहे आणि y स्क्वेअर ॲज इट इज b चा काय झाला हा b स्क्वेअर झाला मल्टिप्लाइंग बाय b ठीक आहे आता बघा ह्या दोन टर्म्स ॲज इट इज राहतो by वाला ठीक आहे तर आपण लिहिताना याला b स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 2hbxy ठीक आहे इज इक्वल हे जी टर्म आहे पूर्ण ॲज इट इज आपण राईट हँड साइडला शिफ्ट करू काय व्हायला पाहिजे मायनस ab x स्क्वेअर काय आला पाहिजे ab x स्क्वेअर आता मला या साइडला कंप्लीट स्क्वेअर आणायचा कंप्लीट स्क्वेअर म्हणजे मला a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर आता मला सांगा या ठिकाणी a स्क्वेअर म्हणजे a ची जागा by ने घेतली आहे a ची जागा by ने घेतली आहे म्हणून a स्क्वेअर म्हणजे काय b स्क्वेअर y स्क्वेअर ठीक आहे प्लस 2a म्हणजे काय हा b आणि y म्हणजे याचा अर्थ 2ab याचा अर्थ असा आहे की जो b आहे b म्हणजे हा hx झाला b म्हणजे hx ने झाला का लक्षात घ्या थोडंसं a स्क्वेअर a म्हणजे कोण by ठीक आहे त्यानंतर आपला फॉर्म्युला असते a स्क्वेअर प्लस 2a हा झाला 2a म्हणजे झाला b आणि y 2ab म्हणजे झाला hx कंप्लीट स्क्वेअर मिळण्यासाठी इथे प्लस b स्क्वेअर पाहिजे म्हणजे h स्क्वेअर x स्क्वेअर पाहिजे म्हणून बघा मी काय लिहितो to get complete square add what is the meaning h square x square on both sides मग इक्वेशन क्या होऊन जाईल पहा आता b square y square plus 2hbxy ठीक आहे इकडे मी ऍड करतो h स्क्वेअर x स्क्वेअर ओके इज इक्वल टू या बाजूला सुद्धा ऍड करतो h स्क्वेअर x स्क्वेअर ऑलरेडी या ठिकाणी आहे मायनस ab x स्क्वेअर या बाजूला प्लस h स्क्वेअर x स्क्वेअर लिहिला या बाजूला सुद्धा साइन ने म्हणजे शेवटी का प्लस h स्क्वेअर x स्क्वेअर लिहिला हे मायनस साइन ऑलरेडी ab x स्क्वेअर सोबतचा आहे ओके आता मला सांगा हा जो पार्ट आहे हा कंप्लीट स्क्वेअर नाही झाला का
ए म्हणजे काय झाला बी वाय, ठीक आहे, विचार करा, ए म्हणजे काय झाला बी वाय, ठीक आहे, आणि या ठिकाणी हा जो आपण म्हणत असतो की ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, तर हे झाली फर्स्ट टर्म, आणि जे सेकंड टर्म आहे, सेकंड टर्म मला सांगा एच एक्स, म्हणजे तुम्ही काय करा आता, हा जो आहे हा एक्सपान्शन आहे, हे एक्सपान्शन कशाचं आहे, तर हे एक्सपान्शन आहे बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचं. बी वाय आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर पाहिजे होता, तर तो मिळाला, कोणत्या फॉर्म मध्ये मिळाला कम्प्लीट स्क्वेअर, बी वाय प्लस एच एक्स स्क्वेअर, बरोबर ना. इथे जो कम्प्लीट स्क्वेअर मिळाला हा मिळाला बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. याचं एक्सपान्शन करा, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस 2 ए, ठीक आहे, बी म्हणजे बी वाय एच एक्स आला इथे प्लस बी स्क्वेअर एक्स स्क्वेअर झाला इज इक्वल टू या ठिकाणी हा एक्स स्क्वेअर कॉमन काढा, ठीक आहे, एक्स स्क्वेअर कॉमन काढा, ब्रॅकेट मध्ये राहायला पाहिजे एच स्क्वेअर मायनस ए बी, एक्स स्क्वेअर काय काढला कॉमन, ठीक आहे. नेक्स्ट स्टेप मी या बाजूला घेतो, लक्षात घ्या बरोबर, हा तर आहे इकडे बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे इज इक्वल याला लिहिताना बघा, एक्स ला लिहिताना मी एक्स लिहितो एच स्क्वेअर मायनस ए बी, म्हणजे इकडे सुद्धा मला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, तर एच स्क्वेअर मायनस ए बी, ठीक आहे, आणि या ठिकाणी लिहितो स्क्वेअर. थोडंसं जर समजलं असेल तर शेवटी काय एक्स स्क्वेअर अंडर रूट आणि स्क्वेअर काय झाला कॅन्सल, तर काय आला पाहिजे एच स्क्वेअर मायनस ए बी, काय आला पाहिजे एच स्क्वेअर मायनस ए बी. मग तिकडे लिहिताना ही जी टर्म आहे ही टर्म मी पुन्हा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिली, स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिताना एक्स स्क्वेअर होता तर एक्सच लिहिला, आणि ही जी टर्म होती एक्स स्क्वेअर मायनस ए बी याला अंडर रूट मध्ये टाकला, अंडर रूट मध्ये आणि त्याचा घेतला आपण स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बी वाय प्लस एच एक्स स्क्वेअर मायनस ही टर्म या बाजूला आली, ठीक आहे, एक्स अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आणि त्याचं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता पहा, हा झाला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय असते ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी. मग बघा ए बी वाय प्लस एच एक्स, ए प्लस बी म्हणजे काय एक्स इंटू अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी, बरोबर आहे, ब्रॅकेट कंप्लीट. फर्स्ट टर्म ए स्क्वेअर बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी इन अनदर ब्रॅकेट, देयर शुड बी ए मायनस बी, ए बी वाय प्लस एच एक्स मायनस एक्स इंटू अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. या ठिकाणी बघा आता हा एक्स एक्स इथे तुम्हाला कॉमन काढता येतो, लिहिताना बघा मी कसा लिहित आहे थोडंसं समजून घ्या. बी वाय प्लस एक्स जर कॉमन काढला एक्स, तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये राहायला पाहिजे एच प्लस अंडर रूट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी, ठीक आहे. पण आता हा जो ब्रॅकेट आहे याला मी स्क्वेअर ब्रॅकेट करतो, जर समजलं असेल तर काहीच नाही केलं, हा एक्स एक्स येथे लिहिला आणि हा जो ब्रॅकेट आहे ना या ब्रॅकेटमध्ये मी हा एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी. तसंच या ठिकाणी एक्स हा जो एक्स एक्स आहे कॉमन काढता येते अजूनही, बरोबर आहे. मग या ठिकाणी बघा हा बी वाय ओके प्लस एक्स मी कॉमन काढला, तर या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं पाहिजे एच मायनस अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी, बरोबर आहे, आणि इज इक्वल टू 0. स्टेप बाय स्टेप सॉल्व करा, बरोबर मिळतं. आता बघा काय झालं, जसं याच्या अगोदर केसमध्ये तुम्हाला दोन इक्वेशन सेपरेट इक्वेशन, आता हे सुद्धा एक सेपरेट इक्वेशन हे झालं आणि हे झालं अनदर सेपरेट इक्वेशन, u v इज इक्वल टू 0 ना, म्हणजे आपल्यासाठी u झाला हा आपल्यासाठी v झाला, हे झालं एका लाईनचं इक्वेशन, हे झालं दुसऱ्या लाईनचं इक्वेशन. समजून घ्या, हेच बी वाय प्लस एक्स ओके इन ब्रॅकेट एच ओके प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. ओके, हेच ठीक आहे, बी वाय इज इक्वल टू मायनस ओके एक्स इंटू
एच प्लस अंडर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. काय केलं या स्टेपमध्ये, ही जी पूर्ण टर्म आहे, ही टर्म जी आहे, ही टर्म या बाजूला नेली मायनस मध्ये, अजून याच्याबद्दल विचार करायचाच आहे. ठीक आहे. मग आता y इज इक्वल टू हा एक्स असाच ठेवतो. हा जो मायनस आहे ना, हा जो मायनसने हा मल्टिप्लाय करतो. काय आला पाहिजे मग, मायनस एच स्क्वेअर मायनस पुन्हा ओके अंडर रूट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी. नो डाऊट, पण मायनसने याला मल्टिप्लाय केला ब्रॅकेटला, तर मायनसने मल्टिप्लाय केलं तर एच स्क्वेअर मायनस झाला आणि ही टर्म सुद्धा मायनस, आणि ही ब्रॅकेटमध्ये जायला पाहिजे. याला मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स आहे, या ठिकाणी याला मल्टिप्लिकेशन मध्ये बी आहे, बी हा खाली आला पाहिजे, बी हा इथे खाली आहे. समजलं का? काय काय केलं, मायनस एच स्क्वेअर मायनस ओके, शेवटी हा एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मला सांगा y इज इक्वल टू एम एक्स, y इज इक्वल टू एम एक्स, बरोबर ना, झालं ना. y आणि मी या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की y इज इक्वल टू एम एक्स हा जो फॉर्म असतो, तो फॉर्म ते इक्वेशन असतं अशा लाईनचं की जे लाईन पास होत असते ओरिजिन मधून, लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन, y इज इक्वल टू एम एक्स. मग या ठिकाणी तुम्ही जर सर्वात महत्त्वाचं काय लिहू शकता की दिस इज अन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन वेअर स्लोप इज इक्वल टू मायनस एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. चला, म्हणजे एका लाईनचं ते इक्वेशन भेटलं ना, असं इक्वेशन भेटलं की जे पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि जो स्लोप आहे, जो आपल्याला स्लोप आहे तो सुद्धा मिळाला मायनस एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचा स्लोप. असंच तुम्ही इकडे हा जो सेकंड पार्ट आहे ना, यालाही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे. काय घ्या, बरं, या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 होतं, मग तुम्ही म्हटलं की by प्लस एक्स अंडर इन ब्रॅकेट एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. by असाच ठेवला, ही टर्म या बाजूला नेली, y असाच ठेवला, b खाली आला येथे, मायनसने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मग y इज इक्वल टू mx सोबत कंपॅरिझन केली तर m ची व्हॅल्यू m आणि y इज इक्वल टू mx फॉर्म असा असतो की अशा लाईनचं इक्वेशन असतं की जी पासिंग थ्रू ओरिजिन असते. बरं, मग या ठिकाणी सुद्धा असंच आपल्याला करता येईल, dy इज इक्वल टू ही टर्म पुन्हा प्लस एक्स आहे, बरोबर आहे. आपलं चुकलं का काही, ए प्लस बी मायनस बी लिहिताना एक मिनिट आपण ए प्लस बी ओके, एक मिनिट थोडंसं मला चेक करू द्या. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी आणि ए मायनस बी. ठीक आहे. तर या ठिकाणी जे आहे हा एक्स तर आपण कॉमन काढला प्लस ओके, हे मायनस ठीक आहे, बरोबर आहे. इथे हे जे आहे या ठिकाणी हे प्लस आहे तर इथे मायनस आहे, करेक्ट. by is equal to x ओके, हे टर्म ॲज इट इज तिकडे घेऊन आपण h मायनस अंडर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ए बी. पण अगेन ही पूर्ण टर्म ॲज इट इज जर तिकडे नेलं तर काय आला पाहिजे, मायनस आला पाहिजे. काय आला पाहिजे, मायनस आला पाहिजे. बरोबर. मग आता by इज इक्वल टू x, येथे मायनसने मल्टिप्लाय करा बरं, काय आला पाहिजे मायनस एच आणि येथे मायनस मायनस प्लस आला पाहिजे, मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस एच मायनस मायनस प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी ओके. आणि हा जो बी आहे हा मल्टिप्लिकेशन मध्ये हा जर बी काढला तर हा इकडे यायला पाहिजे पुन्हा डिव्हिजन मध्ये झालं. y इज इक्वल टू mx, y इज इक्वल टू mx. दिस इज अनदर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि जर तुम्ही स्लोप म्हटला या ठिकाणी तर स्लोप तुम्हाला मिळाला पाहिजे किती, तर स्लोप मिळाला पाहिजे मायनस एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. दोन इक्वेशन आहे, दोन लाईनचे दोन सेपरेट इक्वेशन आहे. तुम्ही याला m1 म्हणा आणि तुम्ही याला काय म्हणा m2 म्हणा. स्लोप m2 इज इक्वल टू तर महत्वाचं म्हणजे पहिल्या केसमध्ये सुद्धा दोन इक्वेशन भेटले होते लाईनचे, जे दोन अशा लाईनला रिप्रेझेंट करत होते की जे पासिंग थ्रू ओरिजिन आहे. बरं, आणि हे सेपरेट इक्वेशन कशावरून मिळाले, तुम्हाला मिळाले ax स्क्वेअर प्लस 2hx प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचे जर तुम्हाला दोन सेपरेट इक्वेशन मिळत आहे, बरोबर, y इज इक्वल टू mx, दोन सेपरेट इक्वेशन मिळत आहे. म्हणजे हे इक्वेशन अशा दोन लाईनला रिप्रेझेंट करते की अशा लाईन ज्या ओरिजिन मधून काय होतात, पास होतात. You have to keep in mind, if
द इक्वेशन इज, बघा तुम्ही आता हे, आता कोणाला वाटतं की हे थेरम, हे जे प्रूफ आहे कोणासाठी महत्वाचं आहे, की ज्यांना वाटतं की एखाद्या वेळेस तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये खूप ऑप्शन्स आहे, त्याच्यामध्ये जर आला तर हा प्रश्न कंपल्सरीमध्ये क्वचितच असेल, ठीक आहे. त्यामुळे हे प्रूफ ज्यांना करायचं त्यांनी करायचं, अदरवाईज बाकीच्यांनी सोडून द्या. पण लक्षात काय ठेवायचं ते सांगतो. इफ द इक्वेशन is like ax square plus 2hx square plus by square is equal to 0, ax square plus 2hx square plus by square is equal to 0, असे इक्वेशन असेल तर ते अशा पेअर ऑफ लाईन म्हणजे काय, टू लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिनला रिप्रेझेंट करते. इफ एक्स स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, आणि जर तुम्हाला असं इक्वेशन दिलं असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला दोन लाईनचा स्लोप डायरेक्टली काढता येते. m1 इज इक्वल टू मायनस एच मायनस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. दुसऱ्या लाईनचा स्लोप काढता येते m2 इज इक्वल टू मायनस एच प्लस अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए बी, एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. बरोबर आहे. हे दोन स्लोप खूप महत्वाचे आहे, ठीक आहे. पुढचा पॉईंट मी पुढच्या याच्यामध्ये स्लाइडमध्ये घेतो. आय होप हे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी समजलेला असेल. शेवटी काय, एक इक्वेशन जे असतं होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, त्याच्यावरून तुम्हाला दोन सेपरेट इक्वेशन भेटले. हे एक इक्वेशन आहे y इज इक्वल टू एम एक्स, वाय इज इक्वल टू एम एक्स. एम एक्स सोबत जे काही आहे तो आहे स्लोप, एक्स सोबत जो काही आहे तो आहे स्लोप. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कम्पेअर करून सुद्धा स्लोप काढता येते. असं जर इक्वेशन दिलं असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला कम्पेअर करायचं. येथे तुम्हाला एच ए बीच्या व्हॅल्यू टाका, तुम्हाला काय मिळतात, स्लोप मिळते. आता आपण प्रूफ घेतलं की नाही, एक्स स्क्वेअर प्लस 2hx स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असेल, म्हणजे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असेल तर ते रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाईन passing through the origin if h square minus ab greater than equal to 0, h square minus ab greater than equal to 0. आणि आपल्याला स्लोप मिळाला होता m1 is equal to minus h plus under root h square minus ab upon b, and m2 दोन लाईन आहे ना, दोन लाईन दोन स्लोप, minus h minus under root h square मायनस ए बी अपॉन बी. हे खूप महत्वाचं आहे. हे आपल्यासाठी m1 आणि m2 खूप महत्वाचं आहे. त्यानंतर महत्वाचं आपल्यासाठी m1 प्लस m2. बऱ्याचदा आपल्याला m1 प्लस m2 काढायची गरज पडते. आता जर आपण या दोन याची ऍडिशन केली, या दोन याची काय केली, ऍडिशन केली, तर मला सांगा, हा बी तर कॉमनच आहे, खाली डिनॉमिनेटर मध्ये काय आला पाहिजे बी. वाचा जर आपण ऍडिशन केली तर ही जी टर्म आहे ही टर्म, ठीक आहे, हे प्लस मध्ये हे मायनस मध्ये, म्हणजे हे होऊन जाईल कॅन्सल. आणि मायनस एच म्हणजे काय व्हायला पाहिजे, -2h, बरोबर, -2h, बरोबर. म्हणून मग m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b. व्हेरी इम्पॉर्टंट, that has to be used in many problems. कि sum of the slope is equal to -2h upon b. -2h upon b. तुम्ही m1 प्लस m2 काढून पहा, बरोबर तुम्हाला -2h upon b मिळाला पाहिजे. जर तुम्हाला ax स्क्वेअर प्लस 2hx स्क्वेअर प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं जर इक्वेशन दिलं असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता की यस, सम ऑफ द स्लोप ऑफ द टू लाइन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन m1 plus m2 is equal to -2h upon b. In the same way, another important concept is m1 into m2, आणि तुम्ही याचा प्रोडक्ट करून पहा तर तुम्हाला ते m1 into m2 मिळते a upon b. m1 into m2 is equal to a upon b. Sum of the slope is -2h upon b and product of the slope is equal to a upon b. मग आता ह्या h ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू कशी मिळेल, दिला असेल एखादं इक्वेशन, जसं की सपोज 4x स्क्वेअर आहे, बरोबर, एक्झाम्पल, बरोबर, 6xy आहे, बरोबर, आणि y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आहे. मग कंपेअर केला तर ax स्क्वेअर, a इज इक्वल टू 4, 2h इज इक्वल टू 6 म्हणजे h इज इक्वल टू 3, b y स्क्वेअर म्हणजे b इज इक्वल टू 1. मग असं जर आपण a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, h ची व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला m1 प्लस m2 मिळते आणि m1 इंटू m2 सुद्धा मिळते, m1 इंटू m2 सुद्धा मिळते. सो कीप इन माइंड, m1 plus m2 is equal to -2h upon b, m1 into m2 is equal to a upon b. नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट पुन्हा
बघा हे काय तर होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन x अँड y बरोबर आहे. इथे पॉवर 2 xy 1 1 म्हणजे 2 y स्क्वेअर बरोबर आहे. रिप्रेझेंट करते कोणाला रिप्रेझेंट करते पेअर ऑफ लाईन्स का ते आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे. इफ x स्क्वेअर मायनस ab ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पेअर ऑफ लाईन्सला रिप्रेझेंट करते. रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन म्हणजे ते कंबाईन इक्वेशन आहे. कशाचं पेअर ऑफ लाईनचं म्हणजे 2 लाईन्सचं आहे. पेअर म्हणजे काय मग 2 लाईन्स. मग 2 लाईन्स असेल 2 लाईन्स असेल तर त्यांचे स्लोप्स असतील. स्लोप्स काय म्हणू आपण त्याला m1 and m2 आणि याच्यात अगोदर पाहिला आपण की मग m1 plus m2 सम ऑफ द स्लोप्स इज इक्वल टू -2h/b and m1 into m2 is equal to a/b. m1 into m2 is equal to a/b. आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे m1 आणि m2 ची सम सुद्धा माहित आहे आणि m1 into m2 म्हणजे जे दोन स्लोप आहेत त्याचा आपल्याला काय माहित आहे प्रोडक्ट सुद्धा माहित आहे की m1 into m2 is equal to a/b. आता सपोज आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ठीक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m लिहायचं आहे की ज्याचे रूट्स म्हणजे काय सोल्युशन रूट्स आर m1 and m2 की ज्याचे रूट्स काय तर m1 आणि m2 आहे. त्याच्या अगोदर मी एक सिंपल प्रश्न जर सपोज तुम्हाला x² प्लस 5xy प्लस 6 इज इक्वल टू 0 तर आपण मला सांगा 6 चे फॅक्टर पाडतो. 6 चे फॅक्टर पाडताना आपण काय करू 3 मल्टिप्लाइड बाय 2 मग 3 आणि 2 काय झाले रूट्स झाले या इक्वेशनचे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे की ज्याच्यामध्ये 3 plus 2 म्हणजे 5 झाली ॲडिशन बरोबर आहे 5 झाली ॲडिशन आणि 3 into 2 म्हणजे प्रोडक्ट झाला 6. लक्षात घ्या बरोबर म्हणजे सम हे आहे सम आणि हा आहे प्रोडक्ट आणि हे इक्वेशन झालं x². असंच तुम्हाला इक्वेशन घ्यायचं आहे m च्या फॉर्म मधनं. तुम्हाला सांगा तुम्ही असं लिहू शकता m² प्लस 3 आणि 2 या इक्वेशनचे रूट्स आहे तर हा जो 5 आहे x सोबत आहे तर आपल्याला इक्वेशन m लिहायचं आहे. हा जर मी m लिहिला तर m सोबत जे काही असेल जसं 5 आहे तर हे रूट्सची ॲडिशन आहे 3 plus 2 is equal to 5. तर येथे मला लिहायला पाहिजे मी m1 plus m2 प्लस 6 काय आहे तर 3 आणि 2 हे जे दोन रूट्स आहे याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट आहे तर या ठिकाणी मी लिहायला पाहिजे फक्त आणि फक्त प्रोडक्ट कशाचा रूट्सचा. याचे 3 आणि 2 रूट्स आहे तर 3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 6 होते. तर या ठिकाणी m1 आणि m2 हे रूट्स आहे तर मी नक्कीच या ठिकाणी लिहू शकतो m1 into m2 is equal to 0. Quadratic equation in m² plus या ठिकाणी असते m सोबत काय असेल तर दोन याची ॲडिशन असेल m1 plus m2 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण तसंच सॉल्व्ह करत असतो बरोबर आहे. आणि या ठिकाणी काय असेल तर m1 into m2. आता जर तुम्हाला x² plus 7x plus 10 is equal to 0 हे असं का लिहिलं कोणाला समजलं नसेल तर आता 10 चे फॅक्टर्स काढतो मी 5 मल्टिप्लाइड बाय 2 ठीक आहे 5 मल्टिप्लाइड बाय 2 बघा काय होईल x² प्लस या 7 ला मी असे लिहू शकतो 5 plus 2x प्लस या 10 ला 5 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 0. हे जे 5 आणि 2 आहे ना हे रूट्स आहे आणि हे इक्वेशन x आहे ना ते x² इथे मी लिहिलं m². 5 plus 2 आणि माझ्या या प्रॉब्लेम मध्ये रूट्स m1 m2 आहे तर जसं मी 5 plus 2x लिहू शकतो तर मी काय लिहिलं m1 plus m2 into m इक्वेशन m मधलं आहे ओके 5 plus 2. त्यानंतर 10 ला मी 5 मल्टिप्लाइड बाय 2 लिहिलं तर या ठिकाणी काय ते रूट्सचं प्रोडक्ट या ठिकाणी m1 m2 रूट्स आहे त्याचा कायला प्रोडक्ट आज आपण चांगल्या प्रकारे समजलं असेल ठीक आहे. आता बघा काय करता येईल m² प्लस बट m1 plus m2 is equal to -2h/b. तर या ठिकाणी मी लिहितो -2h/b into m. लक्षात घ्या m1 plus m2 ॲडिशन माहिती आपल्याला -2h/b प्लस m1 into m2 is equal to a/b is equal to 0 m1 plus m2 is equal to -2h/b m1 into m2 is equal to a/b. आता काय करायचं मल्टिप्लाइंग by b on both sides मल्टिप्लाइंग बाय b तर इथे काय आला पाहिजे bm² आला पाहिजे
इथे बी ने मल्टिप्लाय करा कॅन्सल आणि याला पाहिजे -2hm काय याला पाहिजे -2hm बरोबर बी ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा इथे bm स्क्वेअर आला याला जर मल्टिप्लाय केलं bb कॅन्सल राहिला काय -2h इंटू m -2hm आणि इथे bb कॅन्सल झाला तर काय राहिला a इज इक्वल टू 0 bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0 दिस इज नोन एज याला काय म्हटलं जातं याला म्हटलं जातं ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ इक्वेशन 1 हे जे इक्वेशन 1 आहे तसे x² + 2h x² + by² = 0 याचं ऑक्झिलरी इक्वेशन bm² - 2hm plus a is equal to 0 म्हणजे एखाद्या वेळेस जर असं इक्वेशन दिलं असेल तर याचं डायरेक्टली तुम्ही ऑक्झिलरी इक्वेशन्स लिहू शकता ऑक्झिलरी इक्वेशन लिहू शकता याचं आणि नो डाऊट याचे जे रूट्स असेल ते काय असेल तर ते असेल स्लोप ऑफ टू लाईन्स काय असेल स्लोप ऑफ टू लाईन्स बघा पुन्हा सांगतो एकतर तुम्हाला स्लोप बघा आता डायरेक्टली स्लोप काढताना येते x² + 2h x² + by² = 0 असं तर इक्वेशन या फॉर्म मधलं इक्वेशन असेल नो डाऊट a म्हणजे कॉन्स्टंट एखादी व्हॅल्यू असेल 2h च्या जागी व्हॅल्यू असेल आणि b च्या जागी सुद्धा एखादी व्हॅल्यू असेल याच्यावरून जर स्लोप काढायचा असेल तर एकतर डायरेक्ट तुम्ही काय करू शकता पहिले आय होप की तुम्ही हे सर्व व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या म्हणजे मला जे सांगायचं आहे ना ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगता येईल तुम्हाला हे तर आहेच की m1 + m2 = -2h/b m1 × m2 = a/b हा पार्ट मी पुन्हा एकदा रिवाइज करून देतो x² + 2h x² + by² = 0 आहे हे काय आहे तर कंबाईन इक्वेशन आहे बरोबर ऑफ टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन याच्यावरून जर तुम्हाला आता तर हे इक्वेशन टू लाईन्सला रिप्रेझेंट करते तर याचे काय असायला पाहिजे टू स्लोप्स असायला पाहिजे बरोबर एक तर तुम्ही स्लोप काढताना डायरेक्टली असे काढू शकता m1 = -h बरोबर -√h² - ab/b and m2 = what -h plus √h² - ab/b काय मिळेल स्लोप मिळेल स्लोप काढताना नो डाऊट जे इक्वेशन असेल त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू h ची व्हॅल्यू b ची व्हॅल्यू h ची व्हॅल्यू a b ची व्हॅल्यू टाकल्याने तुम्हाला m1 आणि m2 काहीतरी स्लोप मिळेल डायरेक्टली मग इक्वेशन ऑफ द लाईन्स पाहिजे असेल तर हा एक इक्वेशन काय होईल y = m1x and y = m2x बरोबर नाही का असं m1 ची व्हॅल्यू कुठून घ्या तर या ठिकाणी काढली असेल तुम्ही m1 आणि m2 y कारण असंच इक्वेशन का कारण की लाईन्स आर पासिंग थ्रू ओरिजिन मधून जर पास होत असेल तर इक्वेशन काय असते y = mx दिस इज वन वे टू डिराइव द सेपरेट इक्वेशन y = m1x y = m2x m1 काढा m2 काढा m1 ची व्हॅल्यू आणि m2 ची व्हॅल्यू फाईन दुसरं ऑक्झिलरी इक्वेशन काढताना बघा काय म्हटलं तो आपण की m1 m2 च्या फॉर्म मध्ये इक्वेशन मिळते आपल्याला bm² + 2hm बघा bm² + 2hm प्लस a इज इक्वल टू फक्त एक काम करा मग अशी मी घेताना इक्वेशन प्लस मध्ये घेतलं होतं म्हणजे घेताना मी असं म्हटलं होतं की m² बघा प्लस m1 + m2 थोडे करेक्शन करून घ्या m1 + m2 म्हटलं होतं बरोबर आहे आणि या ठिकाणी हा m लिहिला होता आणि प्लस इथे m1 × m2 व्हॉट वी हॅव टू डू इज की आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे कंपेअर करताना शेवटी ते सारखाच होते फक्त तुम्ही काय करा घेताना इथे मायनस घ्या इथे जर मायनस घेतलं तर काय होईल माहिती आहे का हा m² हा मायनस m1 + m2 म्हणजे इथे -2h/b आणि मायनस काय प्लस होऊन जाईल ठीक आहे तर इक्वेशन तुम्ही हे ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये जे तुम्ही लिहिलेलं असेल इथे मायनस असेल तर इथे प्लस येऊन जाईल ठीक आहे आणि प्लस मध्ये जर असेल तर आपल्याला कंपॅरिझन साठी इझी जातं ठीक आहे आता हे ऑक्झिलरी इक्वेशन आहे bm² + 2hm + a = 0 ऑक्झिलरी इक्वेशन काय आहेत का b ची व्हॅल्यू 2h a आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे काय करावं लागेल या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढावे लागेल आणि हे रूट्स आहे रूट्स म्हणजे दोन लाईनचे काय असेल स्लोप असेल m1 आणि m2 तुम्हाला या इक्वेशनवरून डायरेक्ट स्लोप काढता येते m1 = -h ab च्या व्हॅल्यू ते टाका डायरेक्ट स्लोप व दोन सेपरेट इक्वेशन y = m1x y = m2x
याचे ऑक्झिलरी इक्वेशन वरून सुद्धा तुम्हाला स्लोप्स काढता येते m1 m2 m1 m2 आणि पुन्हा m1 m2 भेटलं की y is equal to m1x and another line y is equal to m2x. बरं, शेवटी महत्वाचं आहे m1 आणि m2 काढणं. या इक्वेशनवरून m1 m2 दोन पद्धतीने काढता येते. एक डायरेक्टली m1 is equal to -h minus under root a square minus ab upon b and m2 is equal to, ठीक आहे. अदरवाइज तुम्ही याचं ऑक्झिलरी इक्वेशन काढा, लिहा, याचं ऑक्झिलरी लिहा आणि याचे पुन्हा रूट्स काढा. रूट्स म्हणजेच काय तर m1 आणि m2 म्हणजे काय असेल, स्लोप असेल. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्यावरचे प्रॉब्लेम मी तुमचे नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. m1 plus m2 is equal to -2h upon b, m1 into m2 is equal to a upon b. आय होप तुम्हाला बऱ्यापैकी हे कन्सेप्ट समजलेले असतील.